मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला फारच मोठा जबरदस्त ट्विस्ट येताना पाहायला मिळणार आहे। एकदा पुन्हा जी आहे मालिका खूपच रंजक झालेली आहे, जिथे आपल्याला पाहायला मिळणार होते की पार्थ जो आहे आता जीवाचा अफेअर पकडण्यासाठी त्याच्या मागे लागलेला असतो, पण आता पार्थवर जी आहे बाजी उलटी पडलेली असते। आपल्याला पाहायला मिळणार की पार्थ आणि काव्यामध्ये जो आहे आता जबरदस्त गैरसमज झालेला असतो रम्याला घेऊन। आता पार्थ जो आहे सकाळी सकाळी आंघोळ धुवून जे आहे बसलेला असतो आणि तेवढ्यातच जे आहे रम्या हळूवार जे आहे लपून येते आणि जे आहे पार्थचं डोकं पुसू लागते। हे सगळं बघून जे आहे पार्थला खूपच आनंद येत असतो आणि म्हणतो की मी असं डोकं जे आहे आजपर्यंत कोणाकडून पुसलेलं नाहीये, माझं खूपच छान डोकं तू पुसत आहेस। कारण की पार्थला इथं वाटते की काव्यास त्याचं डोकं पुसत आहे आणि दुसरीकडे काव्या मागून येते आणि हे सगळं ऐकल्यानंतर काव्याला खूपच वाईट वाटायला लागते। आता काव्याचं काय करणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे। तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळणार की आता नंदिनी जी आहे आर्याला टिफिन देऊन घरी आलेली असते आणि तेवढ्यातच जे आहे आता काव्या जे आहे म्हणजे आपली गोष्ट काढते की जीवाचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल। आता हे सगळं ऐकून जे आहे आता नंदिनीला खूपच झटका बसतो। पाहणं खूपच